कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वीणा, लक्ष्मी, हो हो डबा झालाय का ग? निघतोय मी आता। हो, हे काय अरे तू? आई हो आई आम्ही पण निघू आता। हो सांभाळून जा हं? बरोबर, हा, ठीक आहे. हा. हरीश श्रीनिवास दळवी इथेच राहतात का? हो माझाच मुलगा आहे हरीश, हा काय इथेच आहे। काय झालं? आम्ही त्यांना अटक करण्यासाठी आलो आहोत। काय हे त्यांचं अरेस्ट वॉरंट। पण का काय केलंय हॅरीने? काय केलंय? पैसे बुडवले त्याने। एका सप्लायरने यांच्या विरुद्ध कंप्लेंट केली आहे आणि एवढंच नाही, त्यावर त्यांनी बँकेचे हप्ते सुद्धा भरलेले नाहीयेत। असे 2-2 गुन्हे त्याच्या विरुद्ध दाखल झालेत। नाही नाही नाही, हे बघा इन्स्पेक्टर साहेब, माझा मुलगा असं काही करूच शकत नाही। हो खूप प्रामाणिक मुलगा आहे तो। हरीश सांग ना त्यांना। आता प्रामाणिक आहे की चोर ते आम्हाला नाही माहित, पण त्यांचं अरेस्ट वॉरंट आमच्याकडे आहे, त्यामुळे चौकीतच येऊन बोलावं लागेल। चल। अहो काय करता तुम्ही? नाही नाही, माझ्या मुलाला घेऊन जायचं नाही। हे बघा इन्स्पेक्टर साहेब, हात जोडते मी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। तू सांग ना त्याला तू काही नाही केलंस म्हणून। अहो अहो बघा ना, अरे हरीश बोल ना, त्यांना सांग ना तू काही नाही केलंस। हो मॅडम, तुम्ही आमच्या कामामध्ये अडथळा करू नका। तुम्हाला जे काय बोलायचं ना ते कोर्टामध्ये बोला। व्हॉट? कोर्टात? हो काय बोलताय तुम्ही? माझ्या मुलाने काही केलंच नाही तर तुम्ही त्याला घेऊन नाही जाऊ शकत। हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय। त्याने काही केलं नाही, सोडा तुम्ही हात, तुम्ही सोडा। मॅडम यांना आवरा, नाहीतर आम्हाला यांच्यावरही कार्यवाही करावी लागेल। अहो अरे श्रीनिवास, काय चाललंय हे सगळं? हॅरी हे बघ हरीश, सांग ना त्यांना, तू का गप्प आहेस? हा हे बघ, आपण जर काही केलेलं नाही तर आपल्याला घाबरायचं काही कारणच नाहीये। आणि आपण चुकलेलं नसताना कोणी आपल्यावर अन्याय करत असेल तर तो सहन करायचा नाही। हरीश सांगितलंय ना मी तुला। तू सांग ना की तू काही केलं नाहीये। सोडा सोडा म्हणते ना मी। अरे तू असं कसं करू शकतात ते? हे बघा त्यांनी काही केलेलं नाही, तुम्ही जा इथून। थांब लक्ष्मी। हरीशच्या चेहऱ्याकडे बघून मला असं वाटतंय की इन्स्पेक्टर साहेब म्हणतायत ते खरं आहे। यांनी सांगितल्याप्रमाणे हरीशने हे सगळं केलेलं आहे। हो काय बोलताय तुम्ही? बोल हरीश, तू पैसे बुडवलेस ना? हरीश बोल ना। बोल। इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही हरीशला खुशाल घेऊन जा। हो नाही, हो फक्त 1 मिनिट थांबा। हॅरी व्हॉट हॅपन्ड? एवढा का घाबरलेस तू? वाईट स्वप्न पडलं ग। ओके 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 ओके, रिलॅक्स रिलॅक्स। हां स्वप्न होतं, हां पॅनिक नको एवढा। हां रिलॅक्स। हॅरी पण तुला असं काय स्वप्न पडलं ज्याने तू इतका घाबरलास? हरीशच्या चेहऱ्याकडे बघून मला असं वाटतंय की इन्स्पेक्टर साहेब म्हणतायत ते खरं आहे। पैसे बुडवलेस ना? इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही हरीशला खुशाल घेऊन जा। फक्त 1 मिनिट थांबा। नाही मला आता
जास्त नीटसं आठवत नाही. हॅरी, काय झालं? तुला कसलं टेन्शन आहे का? कसलं प्रेशर आहे का तुझ्यावर? नाही, असं काहीच नाहीये. पण तू असं का विचारतेस? हॅरी, अरे बरेच दिवस झाले तुझ्याकडे बघून सारखं हेच वाटते. तुला कसलं तरी टेन्शन आहे. आणि आता बघ ना, असं स्वप्नातून घाबरून उठलायस तू. काही टेन्शन असेल तर सांग ना मला, म्हणजे आपण दोघं मिळून काहीतरी सोल्युशन काढू ना त्याच्यावरती. नाही आणि अगं हे बघ, मी आत्ताच काम करायला लागलोय की नाही, आणि त्यात मी रेग्युलर काम करतोय, रोज काम करतोय ना, त्यामुळे ना मला कामाचा स्ट्रेस आला, बाकी काही नाही. बाकी आय एम ओके. रिलॅक्स हॅरी, इतकं नको टेन्शन घेऊस. हां, मी आहे ना तुझ्यासोबत. तुला कसलंही टेन्शन असेल ना, काही वाटलं, कधीही बोलावं असं वाटलं ना, तर तू माझ्याशी बोल. काही असेल ना मला सांगा. आणि अगं, मी तुला नाही सांगणार तर मग कुणाला सांगणार? तूच तर कायम माझ्या पाठीमागे उभी असतेस. डंबू आले. अहो हं, बरं, आज मी देवळात जाणार आहे ना, तेव्हा फडके गुरुजींना भेटेन म्हणते. त्यांना सांगणार आहे की आम्ही पुन्हा एकदा भावनासाठी स्थळ पाहायला सुरुवात करतोय. तर त्याच्या नजरेत एखादं चांगलं स्थळ असेल तर कळवतील आपल्याला. लक्ष्मी, मला असं वाटतंय की या बाबतीत आधी भावनाशी एकदा बोलून घेतो. अहो, तुम्हाला माहिती आहे ना, हा विषय तिच्याकडे काढला तर ती आधी तर चिडेल, नाहीतर म्हणेल असं काही करायचं नाही म्हणून मला काय वाटतं, आता गुरुजींच्या कानावर घालते. आता काही पटकन स्थळ येईलच असं काही नाही ना, पण त्यांनी काही सुचवलं, त्यातलं जर आपल्या भावनासाठी योग्य वाटलं तर मग पुढे पाऊल टाकू. मग तेव्हा बोलूया ना तिच्याशी. लक्ष्मी, तुझं म्हणणं ठीक आहे ग, पण तरीही भावनाला न विचारता तिच्या बाबतीत असं काही करणं हे तुला योग्य वाटतंय? न विचारता करणं योग्य नाहीच हो. मग पण काय करणार, आपली पोटची पोर आहे ती. लवकरात लवकर संसाराला लागली पाहिजे इतकंच वाटतंय मला. लक्ष्मी, तुझी काळजी कळते ग मला, पण असं काही व्हायला नको ज्यामुळे भावनाचं मन दुखावेल. तुमचं वडिलांचं मन कळतंय मला. मी पण आई आहे ना तिची. तिचं मन दुखावेल असं वागेन कमी. तसं नाही. काळजी करू नका. बरं, निघताय ना तुम्ही? जेवणाचा डबा आणते. हा, अहो या झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.